के सागर करिअर अकॅडमीच्या या डिजिटल प्लॅटफॉर्मवरती मी प्राध्यापक रणजित फरांदे आपणा सर्वांचं सहर्ष स्वागत करतो। विद्यार्थी मित्रांनो, आपण कंबाईन 2021चा प्रिलिम्सचा पेपर डिस्कशनला घेतलेला आहे आणि याच्या अगोदर त्याचे 3 पार्ट पाहिलेले जिओग्राफीच्या अँगलने। आपण जरी क्वेश्चन कमी घेत असलो तरी त्याच्या शेजारी अवतीभोवती बाकीचे प्रीवियस इयर आयोगाने कशी विचारलेले आहेत, आयोगाचा विचारण्याचा कल कसा आहे, लॉजिक कसं वापरलं पाहिजे, ट्रिक्स काय वापरल्या पाहिजेत आणि एमसीक्यू कसा सॉल्व करता आला पाहिजे, शिवाय की प्रीवियस इयर जे काय आपले आहेत पीवायक्यू त्याचं योग्य ॲप्लिकेशन आपल्याला करून तो एग्जाम मध्ये पटकन कसा सॉल्व करता आला पाहिजे, या अँगलने आपण ही सिरीज पुढे नेत आहोत। तर थोडा प्रमोशनचा पार्ट असा की आपले के सागर करिअर अकॅडमीचे वेगवेगळे बुक्स आहेत। याच्यामध्ये महाराष्ट्रातील समाजसुधारक जे प्रिलिम्स आणि मेन्सला दोन्हीही उपयुक्त असलेले पुस्तक, महाराष्ट्रातील समाजसुधारक, साहित्यिक, भारतीय विचारवंत आणि अन्य महनीय व्यक्ती असं के सागर पब्लिकेशनचं हे बुक आहे। त्याच्यानंतर महाराष्ट्राचा भूगोल हे आपले एक बुक आहे, प्राध्यापक खतीब सरांचं, बरेचसे जण खतीब सरांचं बुक वापरतात, ते के सागर पब्लिकेशन अंडर येतं। भारताचा भूगोल याच्यामध्ये महाराष्ट्राचा भूगोल प्राध्यापक खतीब सर। त्याच्यानंतर आधुनिक भारताचा इतिहास, आधुनिक भारताचा इतिहास 1757 पासून ते 2015 पर्यंत के सागर पब्लिकेशनचं हे बुक आहे। वेगवेगळ्या आपली राज्यसेवेची एक्झाम असेल, कंबाईनची एक्झाम असेल त्याच्यासाठी उपयुक्त भारताचा इतिहास याच्यामध्ये कव्हर झालेला आहे आणि पाठीमागच्या बुकमध्ये आपल्याला महाराष्ट्राचा भूगोल आणि इथं महाराष्ट्राचा इतिहास, इतिहास म्हणजेच महाराष्ट्राच्या समाजसुधारकांमध्येच महाराष्ट्राचा इतिहास कव्हर होतो। त्याच्यानंतर लुसंट पब्लिकेशनचं, बरेचसे जण सायन्ससाठी लुसंट पब्लिकेशन वापरतात, तर या लुसंट पब्लिकेशनसाठी के सागर सामान्य विज्ञान, जे लुसंटचे मेन मूळ लेखक आहेत प्राध्यापक रवी भूषण यांच्या अनुषंगाने प्राध्यापक रवी भूषण यांच्या लुसंट जनरल स्टडीज ह्या इंग्रजी संदर्भ साहित्याचं मराठी अनुवादन केलेलं असलं हे बुक आहे। आणि मेन म्हणजे राज्यसेवा पूर्व परीक्षेचा पेपर जर तुम्ही काढून बघितला जो 4 जून 2023 रोजी झाला होता, 22 पैकी 19 प्रश्न या पुस्तकातील होते आणि 23 जानेवारी 2022 रोजी झालेला जो काही एक सायन्सचा पेपर होता राज्यसेवा प्रिलिम्सचा, त्याच्यातील 23 आउट ऑफ 23 प्रश्न ह्या लुसंट पब्लिकेशनचा वन लाइनर स्वरूपामध्ये आहे आणि अतिशय दर्जेदार असं हे पुस्तक आहे। खतीब सरांचं पुस्तक भूगोलाचं, महाराष्ट्राचा भूगोल, त्याच्यानंतर लुसंटचं मराठी अनुवाद केलेलं के सागरचं बुक आहे। त्याचबरोबर PSI STI ASO पूर्व परीक्षा याच्यामध्ये स्पष्टीकरणासह मी आता त्याच्यातीलच याच्यामधलाच एक पेपर एक्सप्लेनेशनला घेतलेला आहे की त्याच्यामध्ये स्पष्टीकरण तुम्ही बघता की PDF स्वरूपामध्ये तो पेपर मी एक्सप्लेन करतो। अतिशय दर्जेदार असं स्पष्टीकरण त्याच्यामध्ये दिलेलं आहे। प्रश्नपत्रिका संग्रह 2013 आणि 23, 13 पासून ते 23 पर्यंतच्या सर्व प्रश्नपत्रिका PSI STI ASO पूर्व परीक्षा याच्यामध्ये असलेला हा आपला ठोकळा आहे। त्याच्यानंतर महाराष्ट्राचा इतिहास भारताच्या पार्श्वभूमीवर प्राध्यापक VB पाटील यांनी लिहिलेलं हे पुस्तक आहे। राज्यसेवा पूर्व परीक्षेतील भारताचा इतिहास महाराष्ट्राच्या विशेष संदर्भासह या घटकाच्या तद्वतच राज्यसेवा मुख्य परीक्षेतील सामान्य अध्ययन पहिल्यामध्ये इतिहास आहे GS1 मध्ये, तर त्याच्यामधला बराचसा पार्ट, सिलेबस मधला सर्व पार्ट या पुस्तकामध्ये कव्हर केलेला आहे। त्याच्यानंतर आपल्याला ठोकळा आहे कंबाईनचा की ज्याच्यामध्ये गट ब व गट क संयुक्त पूर्व परीक्षा 87वी आवृत्ती आहे, तसेच गट ब व गट क 2022च्या प्रश्नपत्रिकांसह हे बुक आहे आपलं, ज्याच्यामध्ये सर्वच्या सर्व जे काही कंबाईनचे वेगवेगळे पद आहेत, जसं की ASO आहे, STI आहे, PSI आहे, सब रजिस्ट्रार आहे, त्याच्यानंतर एक्साइज इन्स्पेक्टर, कर सहाय्यक, तांत्रिक सहाय्यक, लिपिक टंकलेखक वगैरे ही सगळे क्लास C ची पद आहेत। ही सगळी क्लास B ची, एक्साइज देखील क्लास C चं पद आहे आणि वरची 4 जी काय पद आहेत ही क्लास 2 ची पद आहेत, नॉन गॅझेटेड। त्याच्यानंतर संपूर्ण बुद्धिमत्ता असं देखील आपलं पुस्तक आहे। त्याचबरोबर हे सगळ्यात जास्त गाजलेलं पुस्तक आहे, स्पर्धा परीक्षांचा अभ्यास करणाऱ्या मॅक्सिमम विद्यार्थ्यांकडे हे पुस्तक असतं, पॉलिटी, जे के सागर पब्लिकेशनचं आहे। के सागर पब्लिकेशनचं आता हे रिसेंटली नवीन लॉन्च झालेलं बुक आहे, अतिशय दर्जेदार अशी आवृत्ती, नवीन एडिशन, त्याच्यामध्ये खूप चांगले चेंजेस करून ही आणलेली आहे, अशी आपली नवीन संसद भवन असलेलं त्याचं कव्हर पेज आहे। पॉलिटी ऑफ इंडिया
विथ द स्पेशल रेफरन्स टू द महाराष्ट्र असा जो काही सिलेबसमधला जो पॉईंट आहे तो ॲज इट इज कव्हर करण्याचा ऑलरेडी पॉलिटीचं बुक आपलं खूप जास्त चांगलं आहे, शिवाय गाजलेलं आहे केसागर पब्लिकेशनचं, आणि त्याच्यामध्ये अजून जास्त विथ रेफरन्स टू द महाराष्ट्र असलेलं हे नवीनच आवृत्ती आत्ता रिसेंटली लॉन्च झालेली आहे. आपण त्याच्यावरती देखील बुक रिव्ह्यू किंवा टॉपिक कसे आहेत याच्या संदर्भात लेक्चर घेणार आहोत. त्याच्यानंतर महाराष्ट्रातील पंचायत राज, म्हणजे पंचायत राज हा राज्यघटनेचाच एक पार्ट आहे, म्हणजे पॉलिटीचाच पार्ट आहे. महाराष्ट्रातील पंचायत राज व नागरी स्थानिक स्वराज्य संस्था, लेखक प्राध्यापक व्ही पाटील यांचं केसागर पब्लिकेशन अंडर असलेले 21वी आवृत्ती आहे. आयोगाने विचारले सर्वच्या सर्व क्वेश्चन देखील त्या आवृत्तीमध्ये कव्हर केलेले आहेत. त्याच्यानंतर जसं आपलं बुद्धिमत्तेचं आहे तसंच आपलं अंकगणितचं देखील बुक आहे, प्राध्यापक हुमणे यांच्या लेखनातून हे साकारलेलं आहे. आणि आपला जो काही कंबाईनचा पेपर आहे 2021चा जो 26 फेब्रुवारी 2022ला चालू झाला होता, आणि आपण त्याच्या अनुषंगानं थोडं पॉलिटीचा त्यावेळेसचा पार्ट थोडं टफ लेवल आलं होतं, म्हणून थोडं एक फॅमिलियर होण्यासाठी आपण जॉग्राफीचा पोर्शन उचलला होता, आणि त्याच्यातलं हे आजचं आपलं लेक्चर आहे. जॉग्राफीचा आपण मला वाटतं 35वा क्वेश्चन झाला होता, 36व्या क्वेश्चनपर्यंत आपण आलेलो आहे. आता बघा 36 नंबरचा प्रश्न आहे. 36 नंबरच्या प्रश्नामध्ये आपल्याला विचारलेलं आहे की मृदा निर्मिती आधारित महाराष्ट्राच्या मृदा वर्गीकरणाचा सखोल आणि शास्त्रीय अभ्यास सर्वप्रथम 1938 मध्ये कोणी केला. परत एकदा प्रश्न आहे कशावरती? मृदा निर्मितीवरती. बघा प्रश्न आहे मृदा निर्मितीवरती. त्याच्यामध्ये काय सांगितलंय? महाराष्ट्राचं मृदा वर्गीकरण केलेलं आहे, त्याचा सखोल आणि शास्त्रीय अभ्यास सर्वप्रथम मृदा वर्गीकरणाचा मृदेचा नाही, मृदा वर्गीकरणाचा सखोल आणि शास्त्रीय पद्धतीने सर्वप्रथम अभ्यास 1938 मध्ये टिंब यांनी केला. आता हा क्वेश्चन तुम्हाला मी बी ऑनेस्टली सांगतो, हा क्वेश्चन महाराष्ट्रातल्या कुठल्याच विद्यार्थ्याला त्यावेळी मला असं वाटतं की महाराष्ट्रातल्या कुठल्याच विद्यार्थ्याला ह्या प्रश्नाचं उत्तर आलेलं नसावं. अगदी म्हणजे मृदेच्या संदर्भात आय थिंक हे ऑप्शन नंबर 3 वाले त्या रिलेटेड एक व्यक्ती होते. पण बाबा ह्याचं उत्तर काय असेल तर आपण बघतो की अशा वेळी जास्तीत जास्त एक्सप्लेन केलेला ऑप्शन ही आपली ट्रिक असते. म्हणजे बरेचसे विद्यार्थी लॉजिक लावून पेपर जो सोडवायचा असतो, क्वेश्चन सोडून द्यायचा नसतो. जरी हा क्वेश्चन त्यावेळेस आउट ऑफ द बॉक्स असला, काही क्वेश्चन हे आउट ऑफ द बॉक्स असणारच आहेत. आता बघा मी तुम्हाला अगोदरच सांगितलं की PYQ वरून आपल्याला 35 मार्क घ्यायचे आहेत, बरोबर का नाही? PYQ वरून 35 मार्क घ्यायचे आहेत. 20 क्वेश्चन तर मॅथमॅटिक्सचे गेले, 20 क्वेश्चन मॅथ्सचे गेले. सपोज खाली किती राहिला? 80चा पेपर राहिला. ह्या 80च्या पेपरमधून 35 मार्क घ्यायचे. 80च्या पेपरमधून आपल्याला किती घ्यायचे आहेत? 35 मार्क घ्यायचे आहेत. आणि हे 35 मार्क घेत असताना म्हणजे बघा फक्त 50%च मार्क घ्यायचे आहेत. वरचे जे काय म्हणजे 50% मार्क्स घेतले, वरचे 5 क्वेश्चन जर बरोबर आले तर जे काही चुकतील तुमचे साधारणतः 20 क्वेश्चन जर चुकले आणि 5 बरोबर आले, हे झाले 25. 35 अधिक 25 किती झाले? 5 आणि 5 10 झाले, 5 आणि 1 6 60. म्हणजे साधारणतः हे 5 क्वेश्चन ह्या 20 क्वेश्चनला म्हणलं तरी मॅच होऊ शकतात. अशा पद्धतीने डोक्यानं पेपर सोडवायचा की जेणेकरून आपल्याला 35चं टार्गेट ॲट एनी कॉस्ट तिथे कव्हर झालं पाहिजे. मिनिमम 35 मार्क ज्याला पडतील त्याचा पेपर निघण्याचे जास्तीत जास्त चान्सेस असतात. आता हे बघा, हा क्वेश्चन बघितल्यानंतर आपलं लॉजिक असतं की जो जास्त एक्सप्लेन केलेला आहे, बघा जो ऑप्शन जास्त एक्सप्लेन केलेला असेल त्या ऑप्शनला घेऊन जाण्याकडे कल जास्तीत जास्त ठेवायचा, म्हणजे त्याला उत्तर मार्क करण्याचा जास्तीत जास्त तुमचा कल असला पाहिजे. दुसरी ट्रिक काय असते की ज्या ठिकाणी बाबा डॉक्टर असं म्हटलेलं असेल, ॲडव्होकेट म्हटलेले, प्राध्यापक म्हटलेले, तशा ठिकाणी उत्तर ठेवण्याचा आयोगाचा कल जास्तीत जास्त असतो. पण या ठिकाणी आयोगाने प्रश्न विचारत असताना सर्व ठिकाणी इथं डॉक्टर म्हटले, इथं डॉक्टर म्हटले, म्हणजे सगळीकडेच डॉक्टर म्हटले. त्याच्यामुळे या प्रश्नाचं म्हणजे त्यावेळेचा हा म्हणजे हार्ड लेवलचा क्वेश्चन होता. परंतु जरी हार्ड असला तरी तुम्ही काही ना काहीतरी मार्क करून यायला पाहिजे होतं. माझं आत्तापर्यंतचं एक ऑब्झर्वेशन असं आहे, जर एखाद्या व्यक्तीच्या संदर्भात, बघा एखाद्या व्यक्तीच्या संदर्भात जर आयोगाने प्रश्न विचारला, हे लॉजिक मॅक्सिमम MCQ ला लागतं. तुम्ही वाटलंच तर वापरून बघा. व्यक्तीच्या संदर्भात जर क्वेश्चन विचारलेला असेल आयोगानं तर बघा मग तो करंटमध्ये विचारू देत, सायन्समध्ये विचारू देत,
इतिहासामध्ये, हिस्ट्रीमध्ये विचारू देत, पॉलिटीमध्ये विचारू देत, कुठं जरी विचारला तरी मॅक्सिमम ऑप्शन नंबर 3 आन्सर असण्याचे चान्सेस जास्तीत जास्त राहतात. क्वेश्चन सोडून यायचा नाही. आता या ठिकाणी ऑप्शन नंबर 3 ला न जाता हे दोन ऑप्शन असे सांगत होते त्यावेळी एक्झाम मध्ये की एक तर हे उत्तर असेल किंवा हे उत्तर असेल, परंतु तुम्हाला मी अगोदर सांगितले ऑप्शन नंबर 2 आणि ऑप्शन नंबर 3 ला जास्तीत जास्त प्रेफरन्स द्यायचा. त्यावेळी मला आठवतोय ऑप्शन नंबर 2 ला टिक केलं होतं, मॅक्सिमम जणांनी 2 आणि 4 मध्ये टिक केलेलं असणार आहे. आणि या प्रश्नाचं उत्तर तुम्हाला मॅक्सिमम तुम्ही सगळे संदर्भ साहित्य ओपन करून बघा, या प्रश्नाचं उत्तर कुठंच भेटत नाही. तर आता बाकी जर परत प्रश्न विचारला तर आपल्याला हे माहिती असावं ह्या अनुषंगाने डॉक्टर बसू आणि डॉक्टर शिरूर यांनी महाराष्ट्राच्या मृदेचं वर्गीकरण सर्वप्रथम केलेलं होतं. म्हणजे ह्याच्यातले कीवर्ड काय काय लक्षात ठेवायचे. कीवर्ड लक्षात ठेवत असताना महाराष्ट्राच्या मृदेचं वर्गीकरण बघा, पहिला मुद्दा महाराष्ट्राच्या मृदेचं वर्गीकरण कधी केलं, सर्वप्रथम केलं. कधी केलं, 1938 साली केलं. आणि कोणी केलं तर प्राध्यापक बसू आणि डॉक्टर शिरूर यांनी महाराष्ट्राच्या मृदेचं वर्गीकरण केलेलं आहे, असं या ठिकाणी लक्षात ठेवायचं. परत मला वाटत नाही क्वेश्चन येईल, पण लॉजिक या ठिकाणी लक्षात घ्या. लॉजिक आपलं असं आहे की जास्तीत जास्त जर एखादा ऑप्शन एक्सप्लेन केलेला असेल तर उत्तर त्या ठिकाणी असण्याचे चान्सेस राहतात. शिवाय जर एखाद्या व्यक्तीच्या संदर्भात जर आयोग प्रश्न विचारत असेल तर मॅक्सिमम ऑप्शन नंबर 3 राहण्याचे जास्तीत जास्त चान्सेस असतात. आता जरी आपल्या पॅटर्न मध्ये हा प्रश्न बसत नसला तरी तो सोडवण्याचा प्रयत्न करायचाच. त्यासाठी वेगवेगळ्या टेस्ट सिरीज लावायच्या किंवा काय करायचं, आयोगाचे क्वेश्चन व्यवस्थित करायचे. असे क्वेश्चन तुम्हाला शिकवतात की बाबा डील या ठिकाणी सरळ सरळ दिसत होते, ह्या 2 किंवा 4 मध्ये उत्तर असण्याचे चान्सेस आहेत. आणि आपण काय करतो, 2 आणि 3 ला जास्तीत जास्त प्रेफरन्स देतो. त्याच्यामुळं मी तर स्वतः 2 ला टिक केलं होतं त्यावेळी. पण ऑप्शन नंबर 4 हे या प्रश्नाचं उत्तर आहे. हे या ठिकाणी परत क्वेश्चन विचारला तर आपल्याला आलाच पाहिजे, चुकता कामा नये. त्याच्यानंतर आयोगाचा सगळ्यात फेवरेट क्वेश्चन आहे, महाराष्ट्रातील ही ट्रिक लक्षात ठेवायची व्यक्तीच्या संदर्भात. आता क्वेश्चन नंबर 37, महाराष्ट्रातील कोकण प्रदेश विभागातील मध्य कोकणामध्ये समाविष्ट होणाऱ्या खाड्या कोणत्या. कुठे विचारलंय, मध्य कोकणामध्ये. म्हणजे आता तिथं विद्यार्थ्यांचा गोंधळ असा झाला बघा, विद्यार्थ्यांचा गोंधळ असा झाला की मध्य कोकण म्हणजे नेमकं घ्यायचं कशाला. कारण जेवढी आपण बुक्स ओपन करून बघितले तर कोकण म्हटलं की सरळ 2च पार्ट दिलेत. एक म्हणजे उत्तर कोकण दिले आणि खाली दिले दक्षिण कोकण. दक्षिण कोकण म्हटलं की आपण साधारणतः सिंधुदुर्ग दक्षिणेकडे, त्याच्यानंतर वरती रत्नागिरीचा काही पार्ट, म्हणजे रत्नागिरीचा काही पार्ट आणि सिंधुदुर्ग हे दक्षिण कोकणात धरतो. आणि वरती जे काय आहे टोटल कोकणामध्ये 7 जिल्हे आहेत. महाराष्ट्राचा मॅप नीट विचारात घ्या. वरती आहे पालघर, त्याच्या खाली ठाणे, त्याच्यानंतर मुंबई, नवी मुंबई, 4 तर तिथंच झाले. त्याच्यानंतर रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, असा मॅप लगेच डोळ्यासमोर आला पाहिजे. तर आपण काय करत असतो, रायगड पासून वरचा पार्ट हा साधारणतः उत्तर कोकणात धरतो आणि त्याच्या खालचा पार्ट रत्नागिरीच्या मिडल पासून ह्याच्यामध्ये धरतो, कशामध्ये, दक्षिण कोकणमध्ये. त्यांनी क्वेश्चन असा विचारला की मध्य कोकणामध्ये असणाऱ्या खाड्या सांगा. मग आता बऱ्याचशा विद्यार्थ्यांचं तिथं कन्फ्युजन झालं की यार मग मध्य कोकणातल्या खाड्या कुठल्या लिहायच्या. तर हा क्वेश्चन एकदम लॉजिकली सुटत होता. आता बघा मी तुम्हाला सोडवून दाखवतो की हा क्वेश्चन सोडवायचा कसा. आता पहिला ऑप्शन मी वाचला, देवगड, आचरा, कर्ली. ऑप्शन स्किप केला, लगेच हात घातला नाही. दुसरा राजापुरी, बानकोट, केळशी. बर, पुढं तिसरा ऑप्शन काय सांगतोय, तिसरा ऑप्शन होता धरमतर, कालावल आणि तेरेखोल, डहाणू, वसई, दातिवरे. आता बघा गंमत, जर आपण महाराष्ट्राचा भूगोल अभ्यासला असेल बारकाव्याने, बघा सपोज हा महाराष्ट्र आहे, महाराष्ट्राच्या भूगोलातलं फेमस ज्यावेळेस कोकणातल्या नद्या, कोकणातल्या खाड्या तुम्ही जर करायला घेतल्या तर सगळ्यात पहिल्यांदा असं असतं की कोकणाचा विस्तार, बघा कोकणाचा विस्तार वरून म्हणजे उत्तरेकडून दमनगंगा नदी खोऱ्यापासून, दमनगंगा नदीच्या खोऱ्यापासून ते खाली कुठल्या, तेरेखोल, खाली कुठली आहे, तेरेखोल, तेरेखोल नदी खोऱ्यापर्यंत झालेला आहे. म्हणजे कोकण कशाच्या मध्ये आहे हो,
कोकण ह्या दोन नद्यांच्या मध्ये आहे. कोणत्या दोन नद्या? वरती आहे उत्तरेला दमनगंगा आणि खाली दक्षिणेला आहे तेरेखोल. मग जर ही खाली एकदम तळात तेरेखोल असेल तर ती मध्य कोकणात असेल का? असणार नाही. म्हणजे हिथं ऑप्शन काय होता? तेरेखोल. ऑप्शन गेला. बघा, एक ऑप्शन तर घालवला, आलो 75% वरती. आता पुढे बघा, डहाणू, वसई आणि दातिवरे. बघा, डहाणू, वसई आणि दातिवरे. आता ज्यांनी महाराष्ट्राच्या भूगोलाचा अभ्यास केलाय त्याच्यामध्ये ठाणे जिल्ह्यामध्ये वसई आहे. आता ती मे बी पालघरमध्ये असेल, पण आपल्याला एवढं तर माहिती की बाबा वसईची फेमस काय आहे? केळी आहे. वसईची केळी ती गाणं पण आहे की मी वसईची केळेवाली. जरा लॉजिकली वापरायचं सगळ्या गोष्टी ना, सगळ्या गोष्टींचं मॅक्सिमम पेपर सोडवत असताना ऍप्लिकेशन करायचं. गाणं पण आहे बघा ते मी वसईची केळेवाली. त्याच्यावरून वसई हे कुठे? ठाण्यामध्ये. वसईमध्ये लढाई पण झाली होती. त्याच्यामध्ये डहाणू, ह्या डहाणूचे काय आहेत? चिकू आहेत. डहाणूचे काय आहेत? चिकू आहेत. आणि हे सगळं कशामध्ये आहे? पालघर आणि ठाण्यामध्ये आहे. पालघर आणि ठाण्यामध्ये आहे. आणि तुम्हाला मी मगाशी काय सांगितलं की उत्तरेकडे जर महाराष्ट्राचा विचार केला तर पालघरच्या खाली काय आहे? ठाणे. म्हणजे वरच्या पोर्शन मध्ये पालघर आणि ठाणे आहे. म्हणजे वसई, ठाणे आणि दातावरे हे उत्तरेकडचे पार्ट येतील, मध्यमध्ये येणार नाहीत. हाही ऑप्शन गेला. बघा, दोन ऑप्शन घालवले मी. तेरेखोल सगळ्यात तळाते, ऑप्शन गेला. डहाणू आणि वसई हे मला माहिती होतं की ठाण्याच्या रिलेटेड आहेत. केळी आणि चिकू ह्या संदर्भात म्हणजे वसईचे केळे आहेत, डहाणूचे चिकू आहेत, फेमस आहेत त्या गोष्टींसाठी. आयोगाने ऑलरेडी हे तर क्वेश्चन विचारलेले आहेत. डहाणूला प्रसिद्ध काय? चिकू. वसईला फेमस काय? केळी. ऑलरेडी हे आयोगाचे PYQ आहेत. त्याच्यानंतर दमनगंगा, तेरेखोल ऑलरेडी आयोगाने PYQ विचारलेले आहेत. हे सगळेच्या सगळे ऑलरेडी आयोगाने विचारले नाही की कोकणाचा विस्तार हा दमनगंगा नदी खोऱ्यापासून ते तेरेखोल नदी खोऱ्यापर्यंत झालेला आहे. आणि तेरेखोल नदीवरतीच तेरेखोल खाडी आहे. त्याच्यामुळे हा ऑप्शन गेला, हाही ऑप्शन गेला. आता पाठीमागच्या दोन ऑप्शन वरती आलो आपण. म्हणजे आता दोनच 50-50 वरती आलो. म्हणजे आता उत्तर येण्याचे आपले मॅक्सिमम चान्सेस आहेत. मॅक्सिमम चान्सेस आता आपले आन्सर येण्याचे आहेत. मग आता तुम्हाला मी सांगतो, जर यदा कदाचित आपलं पेपर सोडवत असताना ऑप्शन नंबर 1 आणि ऑप्शन नंबर 2 मध्ये जर कन्फ्युजन झालं, बघा नीट ऐका, ऑप्शन नंबर 1 आणि ऑप्शन नंबर 2 मध्ये जर कन्फ्युजन झालं तर मॅक्सिमम ऑप्शन नंबर 2 लाच मार्क करायचं. जास्तीत जास्त प्रेफरन्स हा ऑप्शन नंबर 2 आणि ऑप्शन नंबर 3 ला ठेवायचं. हे लॉजिक सोडायचं नाही. जर 1 आणि 3 मध्ये कन्फ्युजन झालं तर 3 ला मार्क करायचं. 1 आणि 4 मध्ये कन्फ्युजन झालं तर 4 ला करायचं. एक ऑप्शन जर तुमचा यदा कदाचित उत्तरामध्ये येत असेल तर तो ऑप्शन पुन्हा एकदा चेक करायचाच. पुन्हा एकदा चेक करायचा तो ऑप्शन की बाबा माझं उत्तर बरोबर आलं आहे का. हे ऑप्शन नंबर 1 आल्यानंतर कंपल्सरी चेक करून बघायचा. कारण मॅक्सिमम प्रेफरन्स ऑप्शन नंबर 2 आणि ऑप्शन नंबर 3 ला ठेवल्यानंतर तुमचे उत्तर येण्याचे चान्सेस जास्तीत जास्त वाढतात. आता मला लॉजिकली सांगा, माझा आता इथं ह्या 1 आणि 2 मध्ये माझं उत्तर आलं होतं. बघा, 1 आणि 2 मध्ये आलं होतं. सरळ सरळ यदा कदाचित जर उत्तर आलं नसतं, बघा मी 2 ऑप्शन ते इलिमिनेट केले होते. ऑप्शन नंबर 3 आणि ऑप्शन नंबर 4 तर मी इलिमिनेट केला होता. माझ्याकडे आता 2च पर्याय राहिले होते, 1 आणि 2. मग 1 आणि 2 मध्ये मी कधीही 2 ला मार्क करायला पाहिजे होतं, 1 ला मार्क करायला नव्हतं पाहिजे. ह्या अँगलने देखील मला प्रश्न सुटला असता. परंतु अजून पुढे जाऊन मी तुम्हाला लॉजिकली ह्याचं उत्तर सांगतो. देवगड हा अतिशय प्रसिद्ध असलेला आंबा आहे आणि मॅक्सिमम लोकांना माहिती असेल की देवगड हा आंबा, बघा देवगड हा आंबा सिंधुदुर्गमध्ये येतो. कुठे येतो? सिंधुदुर्गमध्ये येतो. सिंधुदुर्गचा कुठला आहे? देवगड आंबा आहे. आणि देवगड हा तिथल्या नदीच्या खाडीच्या ह्याच्या नावावरून आला असेल का नाही? म्हणजे देवगड 100% सिंधुदुर्गमध्ये आहे आणि सिंधुदुर्ग हे दक्षिणेकडे आहे. सिंधुदुर्ग कुठं आहे? सिंधुदुर्ग हे दक्षिणेकडे आहे. मला विचारलंय मध्य कोकणातली खाली कुठली, त्याच्यामुळे देवगड येणार नाही. सरळ सरळ या प्रश्नाचं उत्तर ऑप्शन नंबर 2 राजापुरी, बाणकोट आणि केळशी हे या प्रश्नाचं उत्तर राहील. राजापुरी, बाणकोट आणि केळशी. आणि या सर्वच्या सर्व रत्नागिरीतील खाड्या आहेत. कुठल्या आहेत? रत्नागिरीतल्या खाड्या आहेत. म्हणजेच रत्नागिरीला मध्य कोकणाच्या मध्ये त्यांनी कन्सिडर केलेलं आहे. बाणकोट ही
रायगड आणि रत्नागिरीच्या जवळपास बाँड्रीवरती म्हणजे त्यांच्या दोघांच्या मध्ये कन्सिडर केली जाते, पण राजापुरी ही सरळ सरळ रत्नागिरीतील खाडी आहे. मग आता विद्यार्थी मित्रांनो, आपल्याला जर प्रश्न बघा नीट ऐका, जर ह्या खाड्यांवरती विचारत असतील तर उद्या काय करतील, ह्याच्यातले ऑप्शन काढतील आणि पुढे जिल्हे देतील. म्हणजे देवगड कुठले आहे तुम्हाला मी आता सांगितलं सिंधुदुर्ग, आचरा कर्ले कुठले आहेत त्याही सिंधुदुर्ग मधले आहेत. मग आजची डहाणू वसई ते तुम्हाला सांगितलं मी पालघर ठाण्यामधले आहे. त्याच्यानंतर म्हणजे पालघर मधले आहे. त्याच्यानंतर अजून एक दमणगंगा वगैरे ते खाली सिंधुदुर्ग मध्येच आहे. मग आता आपल्या बुक मध्ये या ठिकाणी एक्सप्लेनेशन मध्ये मी आता जास्त वेळ घालवत नाही, पण ह्या ठिकाणी खाड्या दिलेल्या आहेत की बाबा कुठल्या कुठल्या खाड्या दिलेल्या आहेत. कोकण किनारपट्टी खाडी कशी तयार होते हे मॅक्सिमम लोकांना माहिती आहे की नदी ज्यावेळेस समुद्राला जाऊन मिळते त्यावेळेस नदीचं पात्र हे फार जास्त मोठं होतं, शिवाय नदी तिथे स्लो झालेली असते, त्यामुळे समुद्राचं निम्म पाणी त्या नदी पात्रामध्ये येतं. त्याच्यामुळे गोड आणि खारं पाणी एकत्र मिक्स होऊन जो काही प्रदेश तयार होतो त्याला खाड्या असं म्हणतात. आणि त्या खाड्या ह्या भौगोलिकदृष्ट्या फार जास्त महत्त्वाचे आहे, कारण खारफुटीच्या वनस्पतींच्या वाढीसाठी त्या फार जास्त पोषक आहेत. सुंदरी नावाची वनस्पती त्या ठिकाणी फार जास्त प्रमाणावरती वाढते. आता बघा कोकण किनारपट्टीचं खास वैशिष्ट्य अधूनमधून असलेल्या लहान मोठ्या खाड्या वगैरे कुठल्या कुठल्या खाड्या कुठं कुठं दिलेल्या आहेत. आता इथं बघा मुंबई उपनगर जिल्ह्यामध्ये बघा, मुंबई म्हटलं की तिन्हीच्या तिन्ही म वरून चालू. मुंबई उपनगर म्हटलं की मनोरी, मालाड आणि माहीम. बघा तिन्हीच्या तिन्ही म वरून. मुंबई म्हटलं की मनोरी, मालाड आणि माहीम तिन्हीच्या तिन्ही म वरून. त्याच्यानंतर रायगड जिल्ह्याच्या किनाऱ्यावर असलेली धरमतर, रोहा, राजापुरी आणि बाणकोट येथील खाड्या आहेत. कुठं? रायगडवरती. बाणकोट. बाणकोट कुठे आहे? रायगडमध्ये. आता ह्या ठिकाणी आयोगानं क्वेश्चन विचारला आहे PYQ, आणि हा क्वेश्चन जवळपास 3 ते 4 वेळा विचारून झालेला आहे की धरमतरची खाडी कोणत्या नदीवरती आहे. बघा धरमतरची खाडी कोणत्या नदीवरती आहे, तर धरमतरची खाडी ही पाताळगंगा नदीवरती आहे. कुठल्या? पाताळगंगा नदीवरती धरमतरची खाडी आहे. आणि हा प्रश्न ऑलरेडी आयोगानं विचारलेला आहे. म्हणजे त्या ठिकाणी आपले क्वेश्चन वाचत असताना ते फास्ट लिंक करून पुढे जायचं. धरमतर, रोहा, राजापुरी, बाणकोट या खाड्या कुठे आहेत? या खाड्या रत्नागिरी रायगड जिल्ह्याच्या किनाऱ्यावरती आहेत. रत्नागिरी जिल्ह्यामध्ये जयगड हे लक्षात ठेवायचं. हाही प्रश्न आयोगाने विचारलेला आहे की जयगडची खाडी कुठे आहे, विजयदुर्गची खाडी कुठे आहे. दाभोळ रत्नागिरी जिल्ह्याच्या किनाऱ्यावरती दाभोळ, जयगड व विजयदुर्गच्या खाड्या आहेत. आणि सिंधुदुर्गमध्ये देवगड, कालावली आणि कर्ली. आत्ताच आपण बघितलं की जे ऑप्शन आपल्याला दिलेले होते बघा, सिंधुदुर्गच्या संदर्भात जे आपल्याला ऑप्शन दिले होते, सिंधुदुर्ग म्हटलं की देवगड, कालावली आणि कर्ली या प्रमुख खाड्या आहेत. मग आता मुंबईच्या इथे माहीमची खाडी आहे आणि ती देखील एक महत्त्वाची खाडी आहे. मग आता या ठिकाणी हा देखील PYQ आहे. कुठला? विजयदुर्गची खाडी कुठे आहे? रत्नागिरी जिल्ह्यामध्ये. म्हणजे ज्या ठिकाणी दुर्ग आणि गड दिसतंय बघा, जयगडची खाडी विचारली आहे, विजयदुर्गची विचारली आहे, दाभोळची विचारली आहे. ह्या तिन्हीच्या तिन्ही रत्नागिरीच्या संदर्भामध्ये असणाऱ्या खाड्या ऑलरेडी विचारलेल्या आहेत. धरमतरची खाडी ऑलरेडी आयोगाने विचारली. राजापुरी ऑप्शन ऑलरेडी या ठिकाणी होता. ही देखील ही बाणकोटची तुम्हाला मी सांगितलं की रायगड आणि रत्नागिरी ह्यांच्या बाँड्रीवरती आहेत. आणि मग या ठिकाणी आपल्या बुकमध्ये हा चार्ट दिलेला आहे की कुठल्या खाड्या कुठं आहेत. मग आता तुम्ही चार्टवरून बघू शकता. डहाणू पालघर, दातिवरे पालघर, वसई पालघर, ठाण्यातच आहे. ह्या तिन्हीच्या तिन्ही. आता हे पहिलं पालघर म्हणजे पहिलं ठाणे होतं, आता विभाजनानंतर ते पालघरमध्ये गेले. डहाणू पालघर, दातिवरे पालघर आणि वसई पण पालघर. हे तिन्हीच्या तिन्ही कशामध्ये आहेत? पालघरमध्ये. ठाण्याची ही तर विचारणार नाही. मुंबईची तर तुम्हाला सांगितली मनोरी, मालाड आणि माहीम. सिक्वेन्स व्यवस्थित लक्षात ठेवायचा. मध्ये मालाड आहे बरं का, मध्ये मालाड आहे एवढं लक्षात ठेवलं तरी सिक्वेन्स बरोबर लागतो. मनोरी म्हणजे काय? माझ्या मनात आलं मुंबईला जायचं, त्यामुळे मनोरी मन पहिल्यांदा ठेवायचं. मनोरी, मालाड, माहीम. मालाडला मध्ये ठेवायचं, माहीम. त्याच्यानंतर पनवेल तर रायगडमध्ये आहे. हाही क्वेश्चन एकदा आयोगाने विचारलाय की पनवेल रसायनी कुठं आहे. पनवेल रसायनी
रासायनिक, पनवेल रासायनिक किंवा रासायनिक जे काय औषध निर्मितीचे सर्वात मोठे कारखाने हे पनवेल रसायनीला आहेत आणि ते रायगड जिल्ह्यामध्ये आहे. हाही क्वेश्चन आयोगाने विचारलेला आहे. हा PYQ आहे. धरमतरची खाडी रायगडमध्ये आहे. पाताळगंगा नदीवरती आहे. कुठल्या? पाताळगंगा नदीवरती आहे. ऑलरेडी मी तुम्हाला सांगितलं. रोहाची रायगड, राजापुरी रायगड, बानकोट ही जी काय आहे ही रायगड आणि रत्नागिरीच्या बाउंड्रीवरती आहे. त्याच्यानंतर पुढे रत्नागिरीतल्या बघा, कोळशी, दाभोळ, जयगड, ह्यातली जयगड महत्वाची आहे, भाटे महत्वाचे आहे. ह्या सगळ्याच्या सगळ्या कुठल्या आहेत? रत्नागिरीतले आहे. जैतापूर रत्नागिरीतले आहे. आणि हा क्वेश्चन आयोगाने विचारलेला आहे की जैतापूर कुठल्या जिल्ह्यात आहे? तर जैतापूर हे रत्नागिरी जिल्ह्यात आहे. आणि या ठिकाणी आयोगाने काय विचारलं होता की जैतापूर या ठिकाणी अणुऊर्जा प्रकल्प होणार होता. काय होणार होता? अणुऊर्जा प्रकल्प. आपल्या महाराष्ट्रामध्ये तारापूर हा एकमेव अणुऊर्जा प्रकल्प आहे आणि तारापूर नंतर ह्या जैतापूर कुठं आहे? रत्नागिरीमध्ये आहे. नीट बघा, जैतापूर रत्नागिरीमध्ये आहे आणि त्या ठिकाणी अणुऊर्जा प्रकल्प होणार होता, परंतु काही कारणास्तव तो पेंडिंग आहे. आणि हा क्वेश्चन ऑलरेडी आयोगानं विचारलेला आहे की ऊर्जा प्रकरण जर तुम्ही काढून बघितलं की ऊर्जा सेंटरमध्ये कुठले कुठले क्वेश्चन विचारले, त्याच्यामध्ये तुम्हाला जैतापूर हे कोणत्या जिल्ह्यात आहे जोड्या लावायला सरळ सरळ एका बाजूला जैतापूर देणार आणि दुसऱ्या बाजूला जिल्ह्यांची नावं देणार. त्याच्यामध्ये जैतापूर हे रत्नागिरीतल्या संदर्भात आहे आणि कशाच्या संदर्भात आहे? अणुऊर्जेच्या संदर्भात आहे. त्याच्यानंतर विजयदुर्गची खाडी हा क्वेश्चन आयोगाने विचारलेला आहे, म्हणजे हाही क्वेश्चन PYQ आहे. विजयदुर्गची खाडी ही रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग यांच्या बाउंड्रीवरती आहे. बघा, विजयदुर्गची खाडी रत्नागिरी व सिंधुदुर्ग यांच्या बाउंड्रीवरती आहे. आणि देवगडचा आंबा आहे बघा आपल्या इकडं, म्हणजे आता ते कोकण आहे. आता फॉर एक्झाम्पल मी पुण्यात राहतो, तर मग आमच्या परिसरामध्ये जर तिकडचा हापूस आंबा वगैरे लावायचा म्हटलं तर ह्या देवगड आंब्याची जात लावावी लागते, कारण तोच आपल्या भागामध्ये येतो. म्हणजे आपल्या तिकडं कोकण आपल्याला देश असं म्हणतात, बरोबर का? घाट ओलडून आला की आपल्याला देश म्हणतात. तर आपल्याकडे जर तिकडचा कोकणातला आंबा जर आपल्याकडे लावायचं म्हटलं तर हा देवगड जातीचा आंबा आपल्याकडे व्यवस्थित पद्धतीनं येतो आणि फळं पण चांगली लागतात. त्या अँगलनं आपल्याकडे देवगड जात लावली जाते आणि ही देवगड आंब्याची जात ही कुठली आहे? मूळची सिंधुदुर्गची आहे. मग अशा पद्धतीने आपण सगळेचा सगळा व्यवस्थित चार्ट केला. विद्यार्थी मित्रांनो, असं आपण केलं नाही की बाबा खाड्या करत असताना पण मी तुम्हाला काय सांगितलं? अणुऊर्जा प्रकल्प सांगितलं. म्हणजे जर एखाद्याचं नाव तुम्हाला जर आलं, एखाद्याचं नाव विचारलं असेल तर बाबा त्याच्या रिलेटेड बाकीच्या टॉपिकमध्ये काय विचारलं का, तर तुम्हाला पटकन स्ट्राईक झालं पाहिजे त्या ठिकाणी. त्यावेळेस तुमचा अभ्यास हा फास्ट होणार आणि तुमचं रोज MCQ सोडवण्याचं जर प्रॅक्टिस असेल तर फास्ट अँगलनं तुम्हाला MCQ सुटतो. म्हणजेच हा MCQ मी सोडवत असताना अगदी कॉमन सेन्सवरती नेला की मध्य कोकण तुम्हाला माहिती असण्याची गरज नव्हती. देवगड हे एकदम तळात आहे, दक्षिणेकडे ऑप्शन काढला. तिसऱ्या ऑप्शनमध्ये तेरेखोल होतं, तो एकदम तळात आहे, तोही ऑप्शन काढला. वसई डहाणेवरती पालघर जिल्ह्यामध्ये वरती एकदम उत्तरेकडे, तोही ऑप्शन काढला. सरळ सरळ ऑप्शन नंबर 2 राजापुरी, बानकोट आणि केळशी माझा ऑप्शन राहिला. हे मध्यमध्ये का कुठे मला माहिती असायची काहीच गरज नव्हती, मला 100% माहिती होतं. बाकीचे सगळेच्या सगळे ऑप्शन, 2 ऑप्शन हे एकदम तळातले दक्षिणेकडे आणि वरचा एक ऑप्शन उत्तरेकडचा आहे. बाय डिफॉल्टच माझं आन्सर निघालं. ओके, बाकीच्या सगळ्या महाराष्ट्रातल्या खाड्यांच्या संदर्भात तर मी तुम्हाला सांगितलं. आता पुढचा क्वेश्चन 38 नंबरचा, एक दोन तीन खाड्या राहिल्या तेवढं सांगतो. बघा, ह्या अक्षरा विचारली, करली विचारली, तेरेखोल विचारली, कालावली विचारली. सगळ्याच्या सगळ्या कुठं आहेत? सिंधुदुर्गमध्ये आहेत आणि सगळेच्या सगळे ऑलरेडी PYQ विचारून झालेले आहेत. ही तेरेखोल सिंधुदुर्गमध्ये आहे, ऑलरेडी विचारलेलं आहे. अक्षरा सिंधुदुर्गमध्ये आहे, ऑलरेडी हा PYQ आहे. म्हणजे तुम्ही जरी PYQ केले असते तरी तुम्हाला कळलं असतं की अक्षरा, करली आणि देवगड हे ऑलरेडी सिंधुदुर्गमध्ये आहेत. म्हणजे सिंधुदुर्ग हा दक्षिणेकडे आहे. त्या अँगलने देखील या प्रश्नाला तुम्ही टॅकल करू शकला असता. याला म्हणायचं अभ्यासाचं 100% ॲप्लिकेशन. म्हणजे तुम्हाला जो अभ्यास केलाय तो मॅक्सिमम रित्या वापरता आला पाहिजे. तुम्हाला मी मगाशी सांगितलं की ती वसईची केळेवाली ही गाणे, म्हणजे ते गाणं वसईची केळेवाली ही, म्हणजे केळी ही वसईची फेमस असल्याशिवाय त्या काळातल्या ज्या काही लावण्या जे काही तयार केलेल्या आहेत
ह्या लावण्यांना काहीतरी एक बेस आहे आणि त्या बेसवरती त्या लावण्या तयार केलेल्या असतात. म्हणजे आपली जी काय पहिली नाट्यगीतं असतील, नाटकं असतील, लोकगीतं असतील, त्याला काहीतरी एक भौगोलिक देखील बेस जोडलेला आहे आणि त्या बेसचा आपण पेपर सोडवत असताना क्वेश्चन सुटला पाहिजे. बाकीचं आपल्याला म्हणजे तो कसा सुटतोय हे तिथे तुम्हाला विचारणार आहेत का? मेरिटमध्ये नाव आलं बाद झालं. त्यामुळे क्वेश्चन सगळं वापरायचं. त्या ठिकाणी 100% ॲप्लिकेशन आत्तापर्यंत जेवढं शिकलोय ना तेवढं करायचं. त्यासाठी एक्झाम हॉलमध्ये जाईपर्यंत वाचत बसायचं नाही. आदल्या दिवशी म्हणजे कुठल्या तरी एक आपला 8-9 टायमिंगपर्यंत रोज रेग्युलर जे काय तुमचं टायमिंग असेल तोपर्यंतच अभ्यास करायचा. उगच विनाकारण जागरण करून ब्रेन हॅमर करायचं नाही. कुठल्याही गोष्टीचं ॲप्लिकेशन तुम्ही केलं अभ्यास करत असताना की तुम्हाला आठवणार. प्राध्यापक हे बघा महाराष्ट्राचा भूगोल प्राध्यापक खतीब यांचं जे काय आपलं के सागर पब्लिकेशनचं बुक आहे त्याच्यामधून हे एक्सप्लेनेशन आणि चार्ट घेतलेला आहे. आता 38 नंबरचा क्वेश्चन आहे आणि या 38 नंबरचा क्वेश्चन हा देखील लॉजिकली सुटत होता आणि बरेचसे क्वेश्चन ह्याच्यावरती आलेले आहेत. आता बघा काय विचारलंय तुम्हाला. हा क्वेश्चन मी ट्रिकसही सांगणार म्हणजे तुमच्या कायमस्वरूपी तो लक्षात राहील. बघा लक्षद्वीप आणि मिनी कॉय बेटे, बघा लक्षद्वीप बेटे आणि मिनी कॉय बेटे टिंबटिंबमुळे विभक्त झाले आहेत. 8 डिग्री चॅनल, 9 डिग्री चॅनल, अंश म्हणजे डिग्री, 8 डिग्री चॅनल, 9 डिग्री चॅनल, 10 डिग्री चॅनल आणि 0 डिग्री चॅनल. हे 0 डिग्री चॅनल काहीतरी असं फालतू ऑप्शन दिलाय, बघितल्या स्टिक व्हायला पाहिजे होता. 8, 9 आणि 10 ह्याच्यावरून उत्तर काढायचं होतं. मग आता ह्याचं लक्षात ठेवा, 10 डिग्री तर बऱ्याच जणांना माहिती आहे अंदमान आणि निकोबारच्या संदर्भात आहे. हिथं मला विचारलंय काय? लक्षद्वीप. 10 डिग्री चॅनल हा अंदमान आणि निकोबार. बघा भारताचा जर मॅप तुम्ही डोळ्यासमोर जर घेतला तर हिथं आहे लक्षद्वीप, हिथं आहे लक्षद्वीप आणि इकडं आहे अंदमान निकोबार, अंदमान निकोबार. जर या ठिकाणी ज्यांनी अभ्यास केलाय त्याला 100% माहिती की 10 डिग्री चॅनल हा अंदमान आणि निकोबारच्या संदर्भात. प्रश्न मला लक्षद्वीप वरती विचारलाय, ऑप्शन गेला, ऑप्शन गेला, 10 डिग्री चॅनल गेला. मग एक तर 8 डिग्री आणि 9 डिग्री. परत एकदा तुम्हाला सांगतो, आला का नाही तुम्ही 1 आणि 2 वरती आला आणि तुम्हाला मी सांगितले जास्तीत जास्त 2 नंबर ऑप्शनला प्रेफरन्स द्यायचा. त्याच्यावरून या प्रश्नाचं उत्तर राहील 9 डिग्री अंश चॅनल. मी तुम्हाला लॉजिकली जर यदा कदाचित येत नसतं तरी देखील सांगितलं. मग आता इथे लक्षात ठेवायचं, मी लक्षात ठेवलंय की बाबा आमच्या मामी ज्या आहेत ह्या आतल्या गाठीतल्या आहेत, म्हणजे आतल्या गाठीच्या आहेत असं लक्षात ठेवले, आतल्या गाठीच्या. मग 8 म्हणजे 8 डिग्री चॅनल जो काय आहे हा मामींच्या संदर्भात आहे. कुणाच्या? मामींच्या संदर्भात. बघा 8 डिग्री चॅनल हा मामींच्या संदर्भात. किंवा तुम्ही असंही लक्षात ठेवू शकता, ह्या सगळ्या ट्रिक आहेत म्हणजे तुमच्या सगळ्याच्या सगळ्या लक्षात राहतील. 8 माम्या आहेत असं पण लिहू शकता, 8 माम्या. मला माम्या किती आहेत? 8 माम्या आहेत. आणि दुसरी ट्रिक आपली आहे 9 डिग्री चॅनलची, 9 मिनी लक्ष्म्या. बघा दुसरी ट्रिक आहे 9 मिनी लक्ष्म्या. मिनी लक्ष्मी, आपली लक्ष्मी असते ना लक्ष्मी, माझ्याकडं 9 मिनी लक्ष्मी. लक्ष्मी आपण म्हणतो ना एक मूर्ती, लक्ष्मीची मूर्ती असं लक्षात ठेवायचं. मग आपल्याकडं ह्याच्यामध्ये दिवाळीच्या दिवसामध्ये लक्ष्मीपूजनच्या वेळी बघा ते लक्ष्मी आणतात. मग माझ्याकडं लक्ष्मी आहेत पण त्या मिनी साईजच्या आहेत आणि त्या किती आहेत? 9 आहेत. 9 असं मी लक्षात ठेवले. बघा मिनी लक्ष्मी किती आहेत? माझ्याकडं 9 आहेत आणि 10 तर तुम्हाला मी सांगितलं अंदमान आणि निकोबारच्या संदर्भात आहे. अंदमान आणि निकोबारला सेपरेट करण्याचं काम 10 डिग्री चॅनल करतं. हा 10 डिग्री चॅनल इथं अंदमान आणि निकोबारच्या संदर्भात आहे. अशा ठिकाणी तिन्हीच्या तिन्ही तुम्हाला सांगितलं. मग 8 मामी. मामी म्हणजे काय? पहिला मा जो आहे तो आहे मालदीवचा. बघा पहिला मा आहे मालदीवचा आणि दुसरा मा जो आहे, दुसरा मा जो आहे मालदीव, मावरून मालदीव आणि मी म्हणजे मिनिकॉय. मी म्हणजे मिनिकॉय. मग 8 माम्या आहेत मला. किती? 8 माम्या आहेत. 8 मामी म्हणजे
किंवा आतल्या गाठीची मामी, असं 8 पोटात 8 असं म्हणतो ना गाठ, असं अशा पद्धतीने कसंही लक्षात ठेवा. ह्या ट्रिक आहे, तुमच्या पद्धतीने तुम्ही लक्षात ठेवा की 8 मामी, मला माम्या किती इथं 8, मग त्याच्यावरून 8 मामी. पहिला मा जो आहे हा मालदीवचा आहे आणि दुसरा मा मी आहे मिनिकॉयचा. ह्याच्यावरून मालदीव आणि मिनिकॉय झालं. 8 डिग्री चॅनल संपला. इथं काय विचारलं होतं? लक्षद्वीप. म्हणजे पहिला ऑप्शन गेला सरळ ऑप्शन नंबर 2 माझं उत्तर राहिलं असतं. आता दुसरं 9 काय आहे? 9 आहे मिनी लक्ष्मी. माझ्याकडे छोट्या छोट्या दिवाळीला आणलेल्या लक्ष्मी आहेत. किती इथं त्या? 9 आहेत. किती आहेत? 9 आहेत. म्हणजे 9 ज्या आहेत ह्या काय आहेत? 9 मिनी लक्ष्मी. ह्यातला मी जो काय असणार आहे हा आता आपण कुठं होतो? मालदीव मिनिकॉय. ह्याच्यातला पहिला मी जे असणार आहे हा मिनिकॉय असणार आहे. मिनी वरून मिनिकॉय आणि ह्या लक्ष्मी वरून लक्षद्वीप. बघा, आणि मला विचारलं होतं ना लक्षद्वीप आणि मिनिकॉय. माझं किती? माझ्याकडे किती? 9 मिनी लक्ष्मी आहेत. ही मिनी आणि ही लक्ष्मी. मिनी लक्ष्मी किती आहेत? 9 आहेत. याच्यावरून लक्षात राहिलं 9 काय आहेत? 9 डिग्री चॅनल हे मिनी लक्ष्मी आहेत आणि 10 तर तुम्हाला मी सांगितलं अंदमान आणि निकोबारला जोडत आहेत. आता एवढं सोडून फक्त जे विचारातलं राहील ते फक्त आणि फक्त मला वाटतं डंकन पास हे अंदमान निकोबारच्या संदर्भात आहे. छोटा निकोबार आणि मोठा निकोबार, तरी पण तुम्ही एकदा चेक करून घ्या. छोटा निकोबार आणि मोठा निकोबार यांना पास करण्याचं काम म्हणजे सेपरेट करण्याचं काम हे डंकन होल करत असतं. तुम्ही एकदा तरी पण पाहून घ्या, शक्यतो चुकणार नाही. आणि अशा पद्धतीने ही काही लक्षद्वीप बेटे आहेत. आणि मेन म्हणजे ही जी काही लक्षद्वीप बेटे आहेत ही प्रवाळ बेटे आहेत. कशी? प्रवाळ बेटे आहेत. म्हणजे प्रवाळ खडकापासून आपली लक्षद्वीप बेटं बनलेली आहेत. करवती हे त्यातलं महत्त्वाचं आहे. आंतरराष्ट्रीय जलसीमा वगैरे वगैरे वगैरे. आणि बाकी तुम्हाला मग मी सांगितलं की साधारणतः क्वेश्चन कुठं विचारलं जाईल त्या अनुषंगानं मी तुम्हाला सांगितलेलं आहे. आणि याच्यामध्ये लक्षद्वीपमध्ये 36 छोट्या बेटांचा समावेश आहे. एवढं एक लक्षात ठेवायचं. आणि मग बाकीचं सांगितलेलंच आहे 3 बेटे वगैरे 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 वगैरे. आपल्या भूगोलाचं जे काय पुस्तक आहे खतीब सरांचं त्यांच्या अंडर हा क्वेश्चन घेतलेला आहे. पुढचा क्वेश्चन 39 नंबरचा. त्रिवार्ताचं वर्गीकरण विचारलं होतं. हा सोप्या कॅटेगरीतला प्रश्न होता, यायला पाहिजे होता. म्हणजे लॉजिकली हा प्रश्न सुटायला पाहिजे होता. जी.टी. त्रिवार्ता यांनी हवामान वर्गीकरण केलं, एवढं लक्षात ठेवायचं. उद्याचा प्रश्न हाही प्रश्न ऑलरेडी विचारलेला आहे. PYQ हाही प्रश्न विचारलेला आहे की हवामान वर्गीकरण कोणी केले? ह्या त्रिवार्ता यांनी काय केलेलं आहे? हवामानाचं वर्गीकरण केले. मग जी.टी. त्रिवार्ता यांच्या हवामान वर्गीनुसार पश्चिम किनारी मैदानी प्रदेशाचा भाग आणि त्रिपुरा राज्य. इथं काय म्हटलंय? पश्चिम किनारपट्टीवर मैदानी. म्हणजे आपली जी काय पश्चिम किनारपट्टी, आपण महाराष्ट्र पश्चिम किनारपट्टीवरती म्हणजे पश्चिम साईडला आहे, त्यातली आपली पश्चिम किनारपट्टी म्हणजे काय? सरळ कोकण, बाकीचं डोकं लावायचं नाही. मग पश्चिम किनारपट्टीवरची मैदानी आणि त्रिपुरा राज्य. मग आता भारताच्या मॅपचा जर विचार केला तर या ठिकाणी 7 सिस्टर्स आहेत आणि ह्या 7 सिस्टरच्या इथे एक छोटंसं टोक आहे, ते आहे त्रिपुरा. त्रिपुरा राज्याचं टोक बरोबर तुम्हाला कसं बंगालच्या उपसागराला जवळ दिसतं, म्हणून ते किनारपट्टीवरती आहे का? 100% किनारपट्टीवरती आहे. तर प्रश्न असा विचारलाय, त्रिवार्ता यांनी जे काय हवामानाचं वर्गीकरण केलं त्या पश्चिम किनारपट्टी मैदानी आणि त्रिपुरा राज्यात खालीलपैकी कोणत्या प्रकारचे हवामान आढळते? बघा, आपल्याला हे त्रिपुरा राज्यातलं माहिती असायची गरज नव्हती. क्वेश्चन हितच विचारलेला आहे आणि हा क्वेश्चन आपल्या रेग्युलर महाराष्ट्राच्या भौगोलिक रचनेवरती विचारलाय. आपल्याकडे पश्चिम किनारपट्टी मैदानी आहेत आणि तुम्ही जर महाराष्ट्राचा विचार केला तर महाराष्ट्राचा विचार केल्यानंतर या ठिकाणी आपली पश्चिम किनारपट्टी आहे. बघा, या ठिकाणी आपली पश्चिम किनारपट्टी आहे ही. आणि या किनारपट्टीवरतीच आपला मान्सून येतो का नाही? जून महिन्यामध्ये साधारणतः आपला मान्सून या ठिकाणी येतो. तर जर जून महिन्यामध्ये आपल्याला पावसाची सुरुवात कुठं होते? ह्या किनारपट्टीवरती. आपण म्हणतो ना कोकणामध्ये पावसाला सुरुवात झाली. बघा, सुरुवातीला काय येतो? खाली केरळमध्ये पाऊस येतो. तोच काही आठवड्याभराने आपल्या कोकण किनारपट्टीवरती सगळ्या न्यूज चॅनलमध्ये सांगतात की कोकण किनारपट्टीवरती पाऊस येऊन थडकला, आता काही दिवसांमध्येच पेरण्याची सुरुवात होणार. सगळं लॉजिकली अप्लाय करायचा अभ्यास. मग पाऊस कुठे येतोय? किनारपट्टीवरती येतोय.
कुठला पाऊस येतोय? जून महिन्यातला येतोय. आणि जून महिन्यातल्याच पावसाला आपण काय म्हणतो? मान्सून असं म्हणतो. काय म्हणतो? जून महिन्यातल्याच पावसाला आपण मान्सून पाऊस किंवा मोसमी पाऊस किंवा मोसमी वाऱ्यांपासून येणारा पाऊस असा मान्सून पाऊस आपण म्हणतो. आणि तो कुठे येतो? आपल्या सुरुवातीला कोकण किनारपट्टीवरती येतो. आणि त्याचीच एक दुसरी शाखा आहे, ही बंगालच्या उपसागरावरून अशी त्रिपुरा राज्याकडून असे जात असते. आता मॅप मी काढत नाही, म्हणून यावरून आपल्याला एवढं लक्षात आलं असतं. आता नीट बघा, इथं 2 ठिकाणी दिले. पहिलं दिले पर्वतीय आर्द्र हवामान. इथं म्हटलंय किनारी मैदानी भाग आणि पर्वतीय आर्द्र हवामान संबंध तरी आहे का? ते इथं तुम्ही कीवर्ड बघा ना, मैदानी हा शब्द कीवर्ड आहे आणि इथं म्हणताय पर्वती. ऑप्शन गेला. उष्णकटिबंधीय शुष्क हवामान, उष्णकटिबंधीय पावसाळी मान्सून हवामान, उपोष्णकटिबंधीय आर्द्र हवामान. मग आता नीट विचार करा की ज्या ठिकाणी या 2 ठिकाणी उष्णकटिबंधीय हवामान म्हणते म्हणजे उपोष्ण हवामान हे साधारणतः युरोपीय देशांमध्ये उपोष्ण हवामानाचा पट्टा आहे. हा ऑप्शन गेला. म्हणजे या 2 ह्याच्यामध्ये ऑप्शन असण्याचे जास्तीत जास्त चान्सेस होते. आणि विद्यार्थी मित्रांनो, या ठिकाणी ट्रिक लक्षात घ्यायचे की तुम्हाला मी अगोदरच सांगितलंय की एखादा ऑप्शन जास्तीत जास्त एक्सप्लेन केला असेल. एक्सप्लेन करण्यासाठी आयोग काय करतं की एखादा शब्द जाणून बुजून काय करतं? ब्रॅकेटमध्ये देतं. त्या दिवशी मी तुम्हाला औरंगाबादचा आपण क्वेश्चन घेतला. त्या औरंगाबादच्या क्वेश्चनमध्ये ब्रॅकेटमध्ये दिलं होतं की तो बाबा दिल्ली मुंबई औद्योगिक पट्ट्याचा म्हणजे कॉरिडॉरचा पार्ट आहे आणि ते ब्रॅकेटमध्ये दिलेलं होतं. आणि त्याच वेळी मी ट्रिक सांगितली होती की जर यदा कदाचित आयोगाला अजून मोर एक्सप्लेन करायचं आहे, बाबा तुम्हाला सांगायचं की 100% उत्तर ह्याच ठिकाणी, तर त्यावेळेस आयोग काय करत असतं की त्या ठिकाणी तो ऑप्शन ब्रॅकेटमध्ये ठेवत असतो. आणि 99% आत्तापर्यंत जेवढे मी MCQ बघितले त्याच्यावरून जे ब्रॅकेटमध्ये ठेवलेले त्या ठिकाणी उत्तर हे बरोबर असतं. या ठिकाणी ब्रॅकेटमध्ये पण ठेवलेलं आहे मान्सूनला आणि ऑलरेडी आपला किनारपट्टीवरती बघा, किनारपट्टीवरती मान्सूनचा वारा येतो, मान्सूनचा पाऊस पडतो. त्याच्यामुळे उष्णकटिबंधीय पावसाळी कंसात मान्सून हवामान हे या प्रश्नाचं काय असणार आहे? योग्य उत्तर असणार आहे. म्हणजेच त्रिवार्ता यांच्या वर्गीकरणानुसार पश्चिम किनारपट्टीवरती आपल्याकडे कुठला? उष्णकटिबंधीय पावसाळी म्हणजेच मान्सून हवामानाचा पट्टा आहे. मग ह्या ठिकाणी बघा, त्रिवार्ता भारतीय वातावरणाचे वैशिष्ट्ये. सन 1954 मध्ये त्रिवार्ता याने कोपेनच्या वातावरणीय वर्गीकरणात सुधारणा केली. तर ही पहिल्यांदा कोणी केलं होतं? ह्या कोपेननं काय केलं होतं? वातावरणीय वर्गीकरण केलं होतं. 2 वर्गीकरण, हे कोपेनचं आणि कोपेनच्या मध्ये सुधारणा कोणी केली? ह्या त्रिवार्ता यांनी केलेली आहे. त्यांच्या वर्गीकरणाच्या अभियांत्रिकी तापमान आणि हे कशावरती आधारित आहे? तापमान आणि पर्जन्याच्या वरती आधारित आहे. ओके, मग त्याच्यानुसार वेगवेगळी हवामानाचे प्रदेश वगैरे मांडलेले आहेत. आता ते सांगायचं म्हणजे पूर्ण त्याला लेक्चर एक पाहिजे की AM, AW, BSW वगैरे वगैरे काय आहे ते. मग आपल्याकडं सेव्हाना आहे, AM आहे. अशा पद्धतीनं या प्रश्नाचं एक्सप्लेनेशन झालेलं आहे. पुढचा प्रश्न, हे सगळेच्या सगळे हे दिलेले आहेत की त्याचं वर्गीकरण काय काय होतं, पण आता आपण काय वेळेअभावी एवढं घेऊ शकत नाही. 40 नंबरचा क्वेश्चन आहे. महाराष्ट्रात नैऋत्य मोसमी वाऱ्यांपासून मिळणाऱ्या पावसाच्या टक्केवारी खालीलपैकी किती आहे? ऑलरेडी हा प्रिव्हियस इयर आहे आणि ज्याचा हा प्रश्न चुकला असेल त्याने मेरिटमध्ये बसण्याचा काही विषयच येत नाही. कारण जर आयोग आणि फिरून परत प्रश्न विचारला असेल, तो जर आपला चुकत असेल तर काय प्रश्नच नाही. आता बघा, इथं एकक स्थानी 5 दिलाय, इथं एकक स्थानी 5 दिलाय, इथं एकक स्थानी 5 दिलाय आणि इथं 58 दिलाय. उत्तर ऑप्शन गेला. आणि ह्या 58चं जर उलट केलं तर किती होतं? 85 होतं. इथं 85 उत्तर ठेवलेलं आहे बघा. म्हणजे एक ऑप्शन ते असं करून देतात की तो उलटा करून देतात. सिक्वेन्स पण बघा तुम्ही, कालचा जर ते प्रवरा मांजरा वगैरे ती जर सिक्वेन्स बघितला तर एकदा असा सिक्वेन्स जातात आणि त्यालाच फिरून असा परत एकदा मांडलेला असतो. नेहमी चढता उतरता क्रम त्या पद्धतीनंच आयोग मांडत असतं. त्याच्यावरून लक्षात ठेवायचं की ते 2 ऑप्शन शोधायचे आणि त्याच्यामध्येच उत्तर ठेवले असतं. इथं 58चं सरळ सरळ उलट केलं तर 85 होतं. आणि आता इथून पुढे लक्षात ठेवायचं 95% सगळ्या म्हणजे 100% पाऊस पडतो, त्यातला 95% फक्त जून, जुलै, ऑगस्ट, सप्टेंबरमध्ये पडतो का? नाही. आपल्याकडे थोडा उन्हाळ्यात पाऊस होतो, त्याच्यानंतर आठवण ना दिवाळीत पण काही पाऊस होतो. म्हणजे
फक्त 5% पाऊस दिवाळीत होतो का, किंवा 5% पाऊस उन्हाळ्यात होतो का? नाही ना. म्हणजे 95% ही फार एक्स्ट्रीम आकडा झाला. 58% म्हणजे फार कमी झाला. मग 65 किंवा 85, 2 आणि 3 मध्ये कन्फ्युजन झाल्यानंतर मॅक्सिमम वेळा 3ला जास्तीत जास्त ऑप्शन मार्क करत असताना विद्यार्थी मित्रांनो प्रेफरन्स द्यायचा आहे. जे विद्यार्थी 3ला जास्तीत जास्त प्रेफरन्स देतात त्या ठिकाणी उत्तर असण्याचे जास्तीत जास्त चान्सेस असतात. म्हणून या प्रश्नाचं उत्तर आपल्याला मान्सून वाऱ्यांपासून की साधारणतः 85% एवढा पाऊस पडत असतो. मग अशा ठिकाणी या प्रश्नाचं उत्तर म्हणजे एक्सप्लेनेशन देखील दिलेलं आहे. एकूण पावसाच्या 85% पाऊस हा साधारणतः भारतीय उपखंडामध्ये आपल्याला भेटत असतो. अरबी समुद्र प्रवाहामध्ये मालबारचा किनारा, कोकण किनारा, पश्चिम घाट वगैरे वगैरे या ठिकाणी हा पाऊस पडत असतो. ओके. तर अशा पद्धतीनं विद्यार्थी मित्रांनो आपण भूगोल या सेक्शनचं एक्सप्लेनेशन पाहिलेलं आहे. याच्यानंतर इकॉनॉमिक्सचा पार्ट आहे, पण आपण सुरुवातीपासून थोडा पेपर घेणार आहे. पण एक जॉग्राफीच्या अँगलने एक सुरुवात करावी ह्या उद्देशानं मी जाणून बुजून जॉग्राफीचा पार्ट घेतला. जॉग्राफीचा पार्ट घेत असताना जरी 15 क्वेश्चन असतील तरी त्याच्या अवतीभोवती आयोगानं प्रत्येक ठिकाणी क्वेश्चन कुठे विचारला आहे, याच्या अगोदर प्रिव्हियस इयर कसा विचारला होता, प्रिव्हियस इयर कसा वापरला पाहिजे, शिवाय एखाद्याचं लॉजिक काय, एखाद्याची ट्रिक काय किंवा काय वापरलं पाहिजे, एक्सप्लेनेशन कसं केलेलं आहे, या पद्धतीने सगळ्या अँगलनं आपण पुढं चाललेलो आहोत. तुम्हाला जर हे व्हिडिओ आवडले तर नक्की लाईक करा, तुमच्या विद्यार्थी मित्रांपर्यंत जास्तीत जास्त शेअर करा. के सागर करिअर अकॅडमीला सबस्क्राईब करा. तुम्ही जर रणजित सर PYQ म्हणून जर सर्च केलं तर सगळ्याच्या सगळ्या आत्तापर्यंत के सागर अंडर टाकलेले माझे व्हिडिओ येतात. पोलीस भरतीच्या संदर्भात जवळपास 4 ते 5 पेपर्स मी एक्सप्लेन करून टाकलेले आहेत. अतिशय चांगल्या दर्जाचं एक्सप्लेनेशन त्या ठिकाणी घेतलेले आहेत. जे कोणी तुमचे विद्यार्थी मित्र, भाऊ बहीण जर पोलीस भरतीचं प्रिपरेशन करत असतील तर नक्की त्यांच्यापर्यंत हे लेक्चर्स पोहोचवा. के सागरचे जे काही वेगवेगळे संदर्भ साहित्य पुस्तकं आहेत, मार्केटमध्ये नवीनच आत्ता पॉलिटीचं बुक येत आहे, तर ते पॉलिटीचं बुक पण फार चांगल्या दर्जाचं पुस्तक आहे. लुसंटचं ऑलरेडी मराठी अनुवाद केलेलं खूप चांगलं पुस्तक आहे. महाराष्ट्राचं खतीब सरांचं के सागर अंडर असलेलं पुस्तक खूप चांगलं दर्जाचं पुस्तक आहे. अशा पद्धतीनं बाकीचे पण समाजसुधारक असतील वगैरे वगैरे अतिशय दर्जेदार पुस्तकं आहेत. ज्यांना मागवायचे असतील तर लिंक व्हिडिओच्या खाली दिलेली असते. व्हिडिओ आवडल्यात नक्की लाईक करा. धन्यवाद.